महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. आणि बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. या नवतेच अफजल खान जिताचा जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा खोपणारे. लढवा हुंदड, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवभाविकांचं पुत्र तर अवघ्या मराठी जनाचं स्वातंत्र्य नाही. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर, परंतु त्या मुलांचं या मराठी मुलगाचं स्वाभिमान गमावता कामा नये. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने असंच कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजा काही कल्पना युक्तीची हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाला एक शानदार शामियाना उभारला होता. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. पण आपला राजा पण काय कसा पुढचा चला नव्हता. राजा थोरला पाहता त्याची गावी सारथी त्याची सावधानी जिरहाटी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाला अभिमान मान्या कट्यारीचा वार केला गेला. खरखर आवाज झाला, चिरखंड होतोय अण्णा. खानाचा वार फुका गेला आणि गडबडला. इतक्यात महाराज